गौण खनिजाची अवैध उत्खनन आणि चोरी रोखण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील गौण खनिज साठ्यांचं दर 3 महिन्यांनी ETS प्रणालीद्वारे सर्वेक्षण केलं जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज इथं महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन आणि पुरस्कार वितरण समारंभानंतर मंत्री बावनकुळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी माजी कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी मैना घोष, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, ज्येष्ठ संपादक संजय भोकरे, SBGI संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। मिरज तालुक्यात अवैधरित्या होत असलेल्या गौण खनिज उत्खननाबाबत बंधुता न्यूज नेटवर्कनं वृत्त प्रसारित केले होते। या वृत्ताची दखल घेण्यात आली असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अवैध माती उत्खननासंदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, कृष्णा नदीचं पात्र एक प्रकारे उडवण्याचा प्रकार झालाय। 200 ते 300 डंपरद्वारे अवैधरित्या माती उत्खनन केलंय। 7 कोटींचा दंड झालेला आहे। त्याच लोकांना पुन्हा माती उत्पन्नाचा परवाना देण्यात आल्याचा प्रकार घडलाय। अशा लोकांच्या लागूलचालन केलं जात आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असंही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। मी आज विभागीय आयुक्ताची एक टीम गठीत केली आहे। ती टीम येणार आहे। नदीचं पात्र जवळून टाकलं आहे। 200-300 डंपर सुरू आहे। मला थोडा वेळ असता तर मी नक्कीच स्पॉटवर गेलो असतो, पण हा वेळ काढेल काही काळात। मी तसे विभागीय आयुक्तांना पाठवणार आहे। आधी मी जाण्यापेक्षा विभागीय आयुक्ताला पाठवतो आहे। तर मला असं वाटतं हे फार 7 कोटी दंड झाल्यावरही त्यांना वेगळी परवानगी देणे, अजून त्यांचं लागून चालन करणे हे सुरू आहे। हे तातडीनं आम्ही आज थांबवणार आहे आणि पूर्ण चौकशी अवैध उत्खननाची हे सरकार करणार आहे। आज मी विशेष विभागीय आयुक्ताची चौकशी समिती गठीत केली आहे। ज्या ज्या ठिकाणी गौण खनिज आहे, वाळू आहे, आपला माती आहे, गिट्टी आहे, इथे गौण खनिज आहे। या गौण खनिजाची उत्खननाची परवानगी दिल्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी या राज्यामध्ये ETS सर्वेक्षण होणार आहे। तशी प्रणाली आम्ही तयार केली आहे। राज्याने जी आता निविदा काढली होती ETS मोजणी करणे आणि संपूर्ण यावर लक्ष देण्याकरता रेलटेल नावाची एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी यामध्ये त्यांनी आता ती निविदा घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या अवैध गौण खनिजावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे, कुठेही अवैध गौण खनिज जाणार नाही, वैध होईल याकरता आमची ETS प्रणाली आता पुढच्या 3 महिन्यात आम्ही आणतो आहे। कुठल्याही राज्याच्या राज्याचे सर्व जेवढे साठे आमच्याकडे आहेत, वाळूचे, गिट्टीचे, दगडसाठे, दगडखानी, या सर्व साठ्यावर आमची आता राज्याकडून नजर राहणार आहे। राज्य प्रत्येक 3 महिन्याला हे सर्व मॉनिटर करणार आहे। त्यामुळं आपण जो प्रश्न मांडला, सांगलीच्या संपूर्ण मीडियाने तुमचा आभार मानतो आणि हे या ठिकाणी आवर्जून सांगेल की राज्यामध्ये ETS प्रणाली लागू होते आहे। प्रत्येक 3 महिन्यांनी गौण खनिजाचं मॅपिंग होणार आहे। राज्यात प्रत्येक 3 महिन्यांनी या ठिकाणी संपूर्ण ड्रोन सर्वे होणार आहेत आणि यातनं अवैध उत्खनन होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे। MR गुगल मॅपिंगही आम्ही करणार आहोत। त्यामुळं आत्तापर्यंत जेवढं काय अवैध झालं त्याच्याही आम्ही मॅपिंग करू। यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी प्रत्येक खाणीचं, दगड खाणीचं, वाळू खाणीचं, मुरुम खाणीचं सर्वांचे ETS प्रत्येक 3 महिन्यांनी करू।